श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालने या च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो ददनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ओम श्री जगदंबा माता की जय। मागील भागात आपण व्यासमुनी जन्मेजय राजाला कर्माची गती गहन असते, त्याच्यामुळेच मनुष्य जीव जन्माला येतो। गर्भवासाच्या दुर्धर यातना त्या जीवाला सहन कराव्या लागतात आणि त्यानंतर प्रारब्धवशामध्ये जे काही कर्मफल आहे ते त्याला भोगावे लागते। त्यातूनच मग अहंकार, क्रोध, वासना अशा भावना वाढीस लागतात आणि जीव त्यात कर्म करत गुरफटून जातो, त्याची यातून सुटका होत नाही असं सर्व राजाला समजावून सांगताना श्रीकृष्ण भगवंताचे पिता वसुदेव आणि माता देवकी हे देखील कर्मानुसार मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्मले आणि त्यांच्या पोटी मग भगवंतांना जन्म घ्यावा लागला। तसंच नर आणि नारायण हे दोन मुनी होते, त्या मुनींनी देखील अतिशय घोर तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या करत असताना देखील क्रोधामुळं दैत्यराज प्रल्हाद यांच्याशी त्यांना युद्ध करावं लागलं असं आपण ऐकलं। तर ते युद्धाचं कारण त्या संदर्भातील कथा जी आहे तर व्यासमुनी राजाला सांगत आहेत। तो कथाभाग जो आहे तो आज आपण आता त्याच्या पुढचा कथाभाग आपण ऐकूयात। तीर्थक्षेत्राचा महिमा च्यवन ऋषी दैत्यराज प्रल्हादाला सांगत होते आणि तीर्थक्षेत्राचा महिमा च्यवन मुनींनी सांगण्यास सुरुवात केली। च्यवन मुनी सांगतात, राजा मन, वचन आणि कर्म यांनी शुद्ध असलेल्या व्यक्तीला पावला पावलावर तीर्थच आहे असे त्यांनी समजावे। दूषित मन असलेल्या व्यक्तीस गंगा पण अपवित्रच वाटते। ज्याचे मन शुद्ध आणि पापरहित असते त्याच्यासाठी सर्व ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्रच जणू उभं राहतं। हे राजा, तू हे निश्चित लक्षात ठेव की अपवित्र पवित्र हे सर्वच, ह्या सर्वांचं कारण हे आपलं मनच आहे। त्यामुळे तीर्थक्षेत्रावर जाऊन पवित्र होण्यापेक्षा कोणत्याही मनुष्याने आपलं मन अधिक शुद्ध बनवायला हवं। जर तीर्थक्षेत्रावर जाऊन तुम्ही जर तेथे पापी, दुराचारी असे जर तुमची वागणूक असेल तर तुम्ही रोज गंगेमध्ये जरी स्नान केलं तरी तुम्ही पवित्र होऊ शकत नाही। म्हणूनच म्हणतात, नाही मन निर्मळ तर काय करील साबण असं म्हणतात। आणि हे राजा, जर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही तुमच्या हातनं काही पाप घडलं आणि तर ते पाप जे आहे ते अनंतपटीने वाढतं असंही तू लक्षात ठेव असं च्यवन मुनी भक्तराज दैत्यराज प्रल्हादाला सांगतात। मनाच्या शुद्धतेने द्रव्य शुद्धी आपोआपच होत असते असे च्यवन मुनी सांगतात। द्रव्य शुद्धी बरोबरच आचार शुद्धी पण आवश्यक आहे असे सांगितले आहे। सर्व प्राण्यांवर दया दाखवत आपण आपले जीवन जगले पाहिजे। या सर्वांमुळे आपलं घर जे आहे ते घरच आपलं तीर्थासमान होतं अशी माहिती च्यवन मुनी दैत्यराज प्रल्हादाला सांगतात। आणि मग त्यानंतर ते सांगायला सुरुवात करतात की प्रथम श्रेणीचं तीर्थ हे नैमिषारण्य हे आहे आणि त्याचबरोबर चक्रतीर्थ, पुष्कर तीर्थ अशी अनेक तीर्थक्षेत्र जिथं पुण्य भूमी आहे असं म्हटलेलं आहे। नैमिषारण्याचं नाव भक्तराज प्रल्हादाने जेव्हा ऐकलं तेव्हा राजाच्या मनामध्ये नैमिषारण्यात जाण्याची इच्छा निर्माण होते आणि हा राजा प्रल्हाद त्याच्या सैन्याला घेऊन नैमिषारण्यात जाण्यासाठी निघतो। तिथे जाऊन भगवंतांचे दर्शन घ्यावे ही इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते। नैमिषारण्यात गेल्यावर महापुण्यदायिनी सरस्वतीचे दर्शन राजा घेतो आणि त्यांनी त्या नदीमध्ये स्नानही केलं आहे। राजाचे मन त्यामुळे अतिशय प्रसन्न झालं। प्रसन्न मनाने राजाने
दान वगैरे सर्व कर्म विधिवत पार पाडले. हे सर्व करत प्रल्हाद राजा इकडे तिकडे फिरत असताना एका विशाल घनदाट वृक्षाच्या अशा वटवृक्षाच्या सावलीमध्ये राजाला तिथं खूप असं मोठाच्या मोठा तो वृक्षराज दिसला आणि मग खूप छान सावली बघून तोही तिथे थोडासा तिथे रेंगाळला. त्या भव्य वृक्षावर त्याला तिथं त्यावेळेला सजवलेले पंखांनी सजवलेले असे टोकदार तीक्ष्ण तळपते बाण तिथं त्यांनी ठेवलेले त्याला दिसले. आणि त्या बाणांना पाहून प्रल्हाद राजाच्या मनात विचार आला की इतक्या पवित्र पुण्यक्षेत्री हे बाण कुणाचे असतील बरं. असा विचार मनात करत असतानाच राजाला मृगचर्म धारण केलेले विशाल जटा धारण केलेले नर आणि नारायण हे दोन ऋषी राजाला तिथे दिसले. त्यांच्याजवळ दोन धनुष्य होते, भाते होते असे त्याला दिसले. आणि हे सर्व दृश्य पाहून राजा प्रल्हादाला अत्यंत आश्चर्य वाटले, पण आश्चर्याबरोबरच त्याला क्रोधही आला. कारण त्याला असं वाटलं की या शांत अशा नैमिषारण्यात पवित्र देवभूमीवर युद्धाच्या साठी लागणारं साहित्य कोणी ठेवलं असेल. आणि हे मुनींच्या जवळ आहे दिसतंय. म्हणजे हे मुनी खरे मुनी आहेत का हे कोणीतरी रूप घेऊन बसलेले कुणी आहेत असा त्याला प्रश्न पडला. आणि ते त्याला राजाला क्रोधही आला. आणि मग त्या रागातच त्या दोन्ही मुलींना प्रल्हाद राजांनी विचारलं की हा काय पाखंडीपणा तुम्ही अंगीकारला आहे. इकडे तर जटाभार एवढा वाढलेला दिसत आहे, तपस्या करत आहात असं तुमचं समोर दिसत आहे चित्र, आणि तुमच्या जवळ धनुष्यबाण पण तुम्ही ठेवून घेतलेले आहेत. असं कधीही मी पृथ्वीवर पाहिलेलं नाही. तुम्ही ब्राह्मण आहात तर तपश्चर्या करताना तुम्हाला या धनुष्यबाणांची काय आवश्यकता असणार आहे. या दोन गोष्टींचा देखावा तुम्हास शोभत नाही. आणि हे सर्व असं राजाचं बोलणं त्या दोन मुनींनी ऐकलं. आणि मग ते दोन मुनी राजाला म्हणाले की आमच्या तपश्चर्येबद्दल आणि या धनुष्य बाणांच्या बद्दल राजेसाहेब तुम्ही विचार करू नका. आम्ही दोन्ही गोष्टी तपश्चर्या आणि धनुष्यबाण चालवणे या दोन्ही गोष्टी आम्ही करू शकतो, तुम्ही त्याचा विचार करू नका. पण हे ऐकून राजा प्रल्हाद म्हणाला माझ्या या राज्यात तुमचे हे अधर्माचे आचरण मी खपवून घेणार नाही. या पवित्र क्षेत्रात हे चालणार नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या शक्तीवर इतकी घमेंड असेल तर युद्धाला तयार व्हा आणि युद्धामध्ये तुमचे सामर्थ्य तुम्ही प्रदर्शित करा. हे ऐकून ऋषी नर राजाला म्हणतात तुमची जर हीच इच्छा असेल तर आता तुम्ही पण युद्धाला तयार व्हा. आम्ही तुमचा नाश करायला आम्ही पण तयार आहोत. ऋषी नर यांचे हे बोलणे ऐकून राजा अत्यंत संतापला. आणि नर आणि नारायण हे दोन ऋषी आणि राजामध्ये घोर संग्राम सुरू झाला. आणि ते युद्ध 100 वर्षापर्यंत चालूच राहिले. त्या युद्धाच्या वेळी आता शेवटी भगवान विष्णू तिथे स्वतः प्रगट झाले. राजा प्रल्हादाने अत्यंत प्रीतीपूर्वक भगवंताला नमस्कार केला आणि प्रार्थनापूर्वक विचारणा केली की हे भगवंता, हे दोन मुनी यांच्याबरोबर मी इतके वर्ष घनघोर लढाई करत आहे, युद्ध करत आहे, तरी मी जिंकू शकत नाहीये. याचे कारण नेमके काय असावे, मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे. त्यावर भगवंत म्हणायला लागले की हे दोघेही सिद्ध पुरुष आहेत आणि हे दोघेही माझाच अंश आहेत. नर आणि नारायण या नावाने हे प्रसिद्ध आहे. श्रेष्ठ अशा या मुनींना तू कधीच जिंकू शकणार नाहीस. त्यामुळे तू शांतपणे आता तुझ्या वितल लोकात परत जा आणि आनंदाने माझी अविचल भक्ती तू करत राहा. या मुनींना कोणताही विरोध तू करू नकोस. भगवान विष्णूंच्या कडून अशी आज्ञा मिळाल्यामुळे भक्तराज प्रल्हाद अतिशय खिन्न मनाने त्याच्या सैन्यासह तेथून निघून गेला. आणि नारायण आणि नर हे दोन ऋषी पुन्हा आपल्या तपश्चर्येमध्ये मग्न झाले. तर असा हा अहंकार जो सर्वांनाच त्रासदायक असतो, ज्याच्यामुळे सर्वांना क्लेशच होतो, तो अहंकार सोडून माता भगवतीच्या चरणी सगळ्यांनी लीन व्हावे असे व्यास मुनी राजा जनमेजय यांना सांगतात. सात्विक अहंकारामुळे तप, दान किंवा यज्ञ अशी कर्म घडतात. राजस किंवा तामस अहंकाराने युद्ध होतात. त्यामुळेच हे निश्चित आहे की छोट्यात छोटी सुद्धा क्रिया जी आहे ती शुभ किंवा अशुभ जरी असेल तरी ती क्रिया अहंकाराविना होत नाही. या अहंकारापेक्षा दुसरा कोणताही पदार्थ या जगात नाही असं व्यास मुनी जन्मेजय राजाला सांगत आहेत. त्या अहंकारामुळेच आपण कर्म करत राहतो आणि
देवता, मनुष्य, पशु, पक्षी हे सर्वच जण या संसार चक्रात पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. हे जन्म मरणाचे चक्र सतत फिरत राहते. याच अहंकारामुळेच भगवान विष्णूंना उत्तम कधी अधम अशा योनीमध्ये जन्म घ्यावा लागला आहे. वामन अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार अशा अनेक अवतारांमध्ये विष्णू अवतरित झाले आहेत. भगवान भृगु ऋषींच्या शापामुळे अनेक अवतार त्यांना हे घ्यावे लागले. असं काय भगवंतांनी कार्य केलं की भृगुमुनींनी त्यांना असा शाप दिला? या राजाच्या प्रश्नामुळे आता त्या संदर्भातील कथा व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगण्यास सुरुवात करतात. तर ह्या भृगु ऋषींच्या शापामुळे भगवान विष्णूंना वेगवेगळे अवतार घ्यावे लागले आणि असं काय झालं होतं दोघांमध्ये की भृगु ऋषींनी विष्णूंना शाप दिला, अशी शंका, असा प्रश्न राजा जन्मेजय व्यासमुनींना विचारतात आणि त्याचं उत्तर, त्या शंकेचं समाधान करण्यासाठी ती कथा व्यासमुनी सर्वांना सांगायला लागतात. पूर्वीच्या काळी हिरण्यकशिपू राजा राज्य करत होता. त्याचा देवतांना विरोध होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवंतांचा भक्त होता. त्याच्या रक्षणासाठी नरसिंह अवतार धारण करून भगवंतांनी दैत्य हिरण्यकशिपूचा वध केला आणि प्रल्हादाला राज्यभार केले. पण काही काळानंतर देवता आणि दैत्य यांच्यामधील युद्धात प्रल्हाद आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. हे युद्ध जवळजवळ 100 वर्षापर्यंत चालले. हे युद्ध सुरू होते आणि दैत्यराज प्रल्हाद पराभूत झाला. त्या पराभवाने दैत्यराज प्रल्हादला शाश्वत धर्माचे ज्ञान झाले आणि विरक्ती आली. आणि विरक्ती येऊन दैत्यराज भक्तराज प्रल्हाद तपश्चर्या करण्यासाठी गंधमादन पर्वतावर निघून गेले. आपले राज्य आपला नातू बली याला देऊन ते तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. हा बलीज राजा जो आहे, या बलिराजाने देखील देवतांशी शत्रुत्व कायम ठेवले आणि त्यानेही देवतांबरोबर अत्यंत भीषण युद्ध सुरू केले. पण त्याही युद्धात देवतांचाच विजय झाला. त्यावेळी पराभूत झालेले दैत्य हे शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी प्रार्थना केली. आमचं राज्य पृथ्वी तलावर स्थापन करण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी, अशी सर्व दैत्यांनी गुरु शुक्राचार्यांना प्रार्थना केली. त्यावेळी दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दैत्यांना तुमचं राज्य मी पृथ्वीवर स्थापन करून देईन असं आश्वासन दिलं. तुम्ही निश्चिंत राहा असेही सांगितले. अशा प्रकारे शुक्राचार्यांनी धीर दिलेले दैत्य निश्चिंत झाले, निर्भय झाले. पण गुप्तचरांकडून ही गोष्ट देवतांना कळाली आणि देवता जे आहेत ते दैत्यांवर पुन्हा त्यांनी चढाई केली आणि दैत्य घाबरून पुन्हा शुक्राचार्यांकडे आले आणि त्यावेळेला मात्र देवता तिथून परत फिरले. दैत्यांची अवस्था पाहून शुक्राचार्य त्यांना समजावू लागले, तुम्ही घाबरू नका, मी आता महादेवांकडे जातो, तिथे माझा जो मंत्र आहे संजीवनी मंत्र तो मी सिद्ध करून घेतो आणि सर्व शक्ती संपन्न असा मंत्र मी तो तुम्हालाही शिकवतो आणि मग त्यामुळं तुम्ही तोपर्यंत सर्वच जण शांत राहा, तपस्यायुक्त होऊन राहा. योग्य वेळी साम दान यांचा उपयोग करून बल, शक्ती आणि सैन्य घेऊन मग आपण आपले सामर्थ्य दाखवू शकतो. पण आता सध्या मात्र तुम्ही शांत राहा, असा सल्ला शुक्राचार्य सर्व दैत्यांना देतात आणि आपल्या मंत्राच्या सिद्धीसाठी ते कैलास पर्वतावर महादेवांच्याकडे जातात. आणि ते सर्व दैत्य आणि देवताही इकडे शस्त्र त्याग करून युद्धापासून परावृत्त होऊन चिंतामुक्त होऊन आपापल्या क्रीडा विलासांमध्ये ते संलग्न. सर्व दैत्य कश्यप मुनींच्या आश्रमामध्ये शुक्राचार्यांची वाट पाहत थांबतात. इकडे शुक्राचार्य महादेवांच्याकडे कैलास पर्वतावर गेले आहेत आणि देवांचे गुरु बृहस्पतींकडे पण जो मंत्र विजयासाठी नाहीये तो मंत्र तुम्ही मला सांगा, अशी भगवान महादेवांकडे शुक्राचार्य प्रार्थना करतात. द्विधा मनस्थितीत विचार करू लागतात आणि शेवटी विचार करून एक कठोर तपश्चर्या शिवजी शुक्राचार्यांना सांगतात. दुष्कर असं व्रत ते शुक्राचार्यांना सांगतात की 1000 वर्ष खाली डोकं वर पाय करून फक्त कणधूम किंवा धूर तुम्ही घ्यायची, तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल असा आणि तुमचा मंत्र सिद्ध होईल आणि मग ते
तो जे व्रत आहे त्या व्रताचा विधी त्या शुक्राचार्यांना समजून सांगतात. म्हणजे फक्त 1000 वर्षापर्यंत शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये फक्त धूळ तुम्ही ग्रहण करायची, दुसरं तुम्ही काही करायचं नाही, असं अशी दुष्कर अशी तपश्चर्या ते व्रत असं ते आपले भगवान शिवजी शुक्राचार्यांना सांगतात. आणि मग त्यावेळेस तुमचा मंत्र हा सिद्ध होईल. व्रताचा विधी समजून घेऊन शुक्राचार्यांनी ते कठोर व्रत सुरूही केले. त्यावेळी इकडे सर्व दैत्य आणि देवांचे युद्ध पुन्हा सुरू होईल असे वाटत होते. पण दैत्यांनी शस्त्र खाली ठेवून दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या पत्नीकडे ते गेले. पण तिकडेही देवता सर्वजण शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन दैत्यांना मारू लागले. सर्व देवतांचे युद्ध पाहून दैत्यांना मरताना पाहून शुक्राचार्यांची माता हिने आपल्या तपोबलाच्या अधिकाराने आधी मी शुक्राचार्यांची पत्नी म्हणलं नाहीये, शुक्राचार्यांची माताच आहे बरं का. शुक्राचार्यांच्या मातेकडे ते गेले आणि तिथं ते आश्रमामध्ये सुद्धा आपले दैत्य मरतायत हे पाहून त्या शुक्राचार्यांची माता जी आहे तिने तपोबलाच्या अधिकाराने सर्व देवतांना निद्रिस्त केले. सर्व देवता त्यामुळे निद्राधीन झाले आणि आपली शक्ती गेल्यासारखे ते तिथेच पडून राहिले. त्यावेळी भगवंत विष्णू हे तिथे आले आणि इंद्रदेवाला भगवंत म्हणतात की हे इंद्रदेवा, तुम्ही आता माझ्यामध्ये प्रविष्ट व्हा, म्हणजे तुम्हाला मी इकडून गपचूप बाहेर का या आश्रमाच्या बाहेर नेतो. पण हे सर्व शुक्राचार्यांच्या मातेला तिचं पण तपोबल असतं, त्यामुळे ते समजतं आणि ती त्या दोघांनाही ताब्यात घेते, इंद्रालाही आणि भगवान विष्णूंना पण ताब्यात घेते. आणि मग मी तुम्हाला दोघांनाही भस्म करू शकते असं धमकावणीच्या सुरामध्ये ती शुक्राचार्यांची माता इंद्र आणि विष्णूंना बोलते. त्यावेळी भगवंत क्रोधाने त्या शुक्राचार्यांची माता जी आहे तिचे मस्तक आपल्या सुदर्शन चक्राने कापून टाकतात. त्यावेळी सर्व देवांना आनंद होतो. पण भगवंतांचा क्रोध शांत झाल्यावर त्यांना आपण स्त्रीवध केला आणि ती स्त्री ही दुसरी तिसरी कुणी नसून शुक्राचार्यांची माता होती. आता यातून नक्कीच पुन्हा काहीतरी गंभीर घडेल अशी शंका भगवंत आणि इंद्राला येऊ लागली. पण जे देव होते, सगळे देवता जे होते त्यांना आनंद झालेला होता, कारण शुक्राचार्यांच्या मातेने त्यांना निद्रिस्त केलेलं होतं. त्यांना शक्ती, त्यांच्या आतली शक्ती गेलेली होती, ती शक्ती त्यांना पुन्हा मिळाल्यामुळं सगळे देवता मात्र आनंदित झाले होते. आता ही घटना घडलेली आहे. शुक्राचार्यांच्या मातेचं जे धड आहे ते मस्तक आणि धड त्यांनी सुदर्शन चक्राने वेगळं वेगळं केलेलं आहे. ते तिथं धड एकीकडं आणि त्यांचं शिर एकीकडं पडलेलं आहे. शुक्राचार्यांचे वडील भृगु ऋषी त्यांना ही गोष्ट कळते आणि आपल्या पत्नीचा वध झालेला आहे आणि हे अतिशय विदारक दृश्य बघून ते अतिशय दुःखाने व्याकुळ होतात आणि त्यांना अतिशय क्रोध येतो. त्या दुःखाच्या आणि क्रोधाच्या आवेशात त्यांनी भगवंतांना म्हणजे श्री विष्णूंना शाप दिला की हे जनार्दन, तुम्हाला अनेक अवतार घ्यावे लागतील आणि स्त्रीवधाच्या पापामुळे तुम्हाला अनेक वेळा गर्भवासाच्या दुर्धर यातना ही भोगाव्या लागतील. आणि आपणा सर्वांना हे माहीतच आहे की या भृगु ऋषींच्या शापामुळे जेव्हा जेव्हा धर्तीवर धर्माचा ऱ्हास होऊ लागला त्या त्यावेळी भगवान विष्णूंचा अवतार झालेला आहे आणि मानव रूपामध्ये भगवान विष्णूंना प्रगट व्हावे लागलेले आहे. तर आपल्या पत्नीचं डोकं एकीकडे धड एकीकडे असं पडलेलं पाहून भृगु मुनींना अतिशय वाईट वाटतं आणि ते सर्वांच्या समक्ष हातामध्ये पाणी घेतात आणि म्हणतात की जर माझ्यामध्ये सत्य, पवित्रता, वेदाध्ययन आणि तपस्येचे बळ असेल तर माझ्या हातातील हे पाणी हे अमृत असल्यासारखे त्याचं रूपांतर होईल आणि हे पाणी मी प्रोक्षण केल्यानंतर या माझ्या पत्नीचं जे धड आणि मस्तक हे विलग झालेलं आहे ते पुन्हा एकत्र येईल आणि ती जिवंत होईल असं हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करतात आणि ते पाणी ते आपल्या पत्नीवर प्रोक्षण करतात. आणि ते पाणी प्रोक्षण करताच त्यांची पत्नी ही झोपेतनं उठल्याप्रमाणे, शुक्राचार्यांची जी माता आहे ती झोपेतनं उठल्याप्रमाणे जागी होते आणि उठून उभी राहते. हे सर्व बघून जमलेले सर्वच जण त्या दोघांचा जय जयकार करू लागतात. सगळे दैत्य जे आहेत ते सगळे त्यांचा जय जयकार करू लागतात आणि
हे सर्व पाहून देव आणि स्वतः इंद्र आश्चर्यचकित होतात. आता शुक्राचार्य पण शिवजींच्याकडून मंत्रसिद्धी करून येतील तेव्हा न जाणे काय होईल या विचारामध्ये इंद्रदेव चिंतातूर होतात. त्यावेळी त्यांनी खूप विचार करून उपाय शोधलाय. त्यांनी त्यांची कन्या जी जयंती नाव आहे तिचं, तर त्या जयंतीला शुक्राचार्यांच्या सेवेसाठी त्यांच्या आश्रमामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि प्रेमाने वेगवेगळ्या प्रकारे तू शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा कर आणि त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि माझ्यावर नंतर काहीतरी संकट येईल तर त्या संकटासाठी तू आधी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुझ्या मार्फत मी काहीतरी आपल्याला मार्ग मिळेल असा त्यांच्या इंद्रदेवांच्या मनात विचार येतो. आणि ते आपल्या मुलीला जयंतीला शुक्राचार्यांच्या आश्रमात शुक्राचार्यांची सेवा करण्यासाठी पाठवतात. अतिशय सुंदर कोमल जयंती आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन शुक्राचार्यांच्या आश्रमात जाते. तिथे जाऊन तिने पाहिले की शुक्राचार्य खाली डोकं वर पाय शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये धुराचे सेवन करत आहेत. त्यावेळी ती तिथे जाऊन त्यांना एका मोठ्या केळीच्या पानाचा असा पंखा करते आणि त्या पंख्याने त्याला वारा घालण्याचे काम करू लागते. त्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यात जयंतीचे दिवस जाऊ लागतात. कधी त्यांना प्यायचे पाणी आणून देणे, कधी उन्हात त्यांच्यावर आपल्या वस्त्रानं छत्रीसारखं असं एखादं वस्त्र धरणे, कधी त्यांचं आसन लावणे, तर कधी वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं त्यांच्या मनशांतीसाठी तिथे आणून ठेवणे. अशा प्रकारची एखादी पतिव्रता आपल्या पतीची सेवा करते त्याप्रमाणे जयंती शुक्राचार्यांची सेवा करू लागली. अतिशय निष्ठापूर्वक ती शुक्राचार्यांची सेवा करत होती. अशी ती सुकुमार जयंती क्रोधावर नियंत्रण करून निर्विकार होऊन खूप वर्षापर्यंत ब्रह्मचर्य परायण होऊन तिथेच त्या आश्रमामध्ये शुक्राचार्यांची सेवा करत राहिली. त्यानंतर 1000 वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान महेश्वर शिव शुक्राचार्यांना प्रसन्न झाले आणि शुक्राचार्यांना त्यांनी वर प्रदान केले. सर्व प्राण्यांपासून तुम्ही अवध्य राहाल, तसेच तुम्ही सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाच्या रूपात तुमची पूजा होईल, सर्वांचे तुम्ही स्वामी व्हाल असा वर देऊन शिवजी अंतर्धान झाले. शुक्राचार्यांचं मन अतिशय प्रसन्न झालं. त्यावेळी त्यांनी जयंतीला पाहिलं. त्यावर त्यांनी जयंतीची ओळख विचारली. तू कोण आहेस, कुणाची मुलगी आहेस आणि इथं कोणतं कार्य सिद्ध करण्यासाठी आली आहेस? तुझ्या मनात इच्छा तरी काय आहे? तू माझी आतापर्यंत जी सेवा केलीस ती मी बघत आहे आणि त्या सेवेवर मी प्रसन्न आहे. तुला हवा असेल तो वर तू माग, मी तो देण्यामध्ये आता समर्थ झालेलो. त्यावेळी आनंदित झालेली जयंतीने स्वतःची सर्व ओळख सांगितली आणि मी तुमच्यावर आसक्त आहे, त्यामुळे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. मी धर्मानुसार आपल्यासह येथे राहू इच्छिते असं प्रार्थना तिने शुक्राचार्यांकडे केली. त्यावर प्रसन्न होऊन शुक्राचार्यांनी 10,000 वर्षापर्यंत तू येथे माझ्या बरोबर राहा असा वर पण दिला. आणि मग नंतर त्यांनी विवाह करून ते तिथे राहू लागले. पण राहताना झालं असं की ते दोघेही अदृश्य रूपात तिथे राहू लागले. त्यांचे सर्व जे दैत्य सेना जी होती, त्यांचे अनुयायी जे होते ते सर्व, त्यांना ही बातमी कळाली की आपल्या गुरु शुक्राचार्यांची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आणि त्यांना वरही मिळालेला आहे. आणि मग त्यांना भेटण्यासाठी म्हणून हे सगळं दैत्य सैन्य जे आहे ते आपल्या गुरूंना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या आश्रमामध्ये ते तिथं जातात. परंतु तिथं त्यांना ती अदृश्य रूपामध्ये जयंती बरोबर राहत असल्यामुळे त्यांना तिथं ते दैत्यसैन्य कोणीच त्यांना पाहू शकत नाही. आणि मग ते सगळे सैन्य दैत्य जे आहेत त्यांनी सर्वांनी त्यांचा शोध घेतला, पण त्यांना तिथं कोणीच भेटलं नाही. आणि मग सगळेजण ते भयभीत झाले की नेमके आपले गुरु शुक्राचार्य गेले कुठे. आणि मग ते इकडे त्या आपल्या इंद्राच्या मुलीबरोबर शुक्राचार्य मात्र अदृश्य रूपात राहत आहेत. ही गोष्ट देवांचे गुरु बृहस्पती यांना समजते. आणि मग ही गोष्ट त्यांना समजल्यावर इंद्रदेव जे आहेत हे बृहस्पतींना बोलवून घेतात आणि म्हणतात की बृहस्पतींना सांगतात की तुम्ही आता एक काम करा, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे माझ्या मुलीबरोबर अदृश्य रूपात 10,000 वर्षापर्यंत राहणार आहेत आणि तोपर्यंत तुम्ही शुक्राचार्यांचं रूप घेऊन दैत्यांच्या त्या ज्या दैत्यलोक आहे तिथे जा आणि तुम्ही त्यांना
आपल्या देवांच्या बद्दल जे काही त्यांच्या मनामध्ये वैरभाव आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न करा. आणि मग शुक्राचार्यांचं रूप घेऊन दैत्यांना युद्धापासून परावृत्त करण्यासाठी दैत्यांच्याकडे जावा अशी आज्ञा इंद्रदेव करतात. आणि त्या इंद्रदेवाच्या आज्ञेनुसार गुरु बृहस्पती दैत्यांकडे जातात. आणि मायेच्या प्रभावाने दैत्यातील कोणीही त्यांना ओळखू शकत नाही. आणि त्यांनी दैत्यांना तिथं बोध केला आहे. देवांच्या विरुद्ध मनातील भाव तुम्ही काढून टाका. अहिंसा सर्वोपरी धर्म आहे अशी शिकवण त्यांनी दैत्यांना दिली. दैत्यही त्यांचं ते जी शिकवण आहे त्यांनी शुक्राचार्य समजूनच आपले गुरुच आहे असं समजून ती सगळी शिकवण त्यांनी आत्मसात केलेली आहे. इकडे 10,000 वर्ष संपली आणि शुक्राचार्यांच्या मनात आता पुन्हा आपला आश्रम, आपले सर्व अनुयायी दैत्य यांच्याबद्दल विचार सुरू झाला. आणि या सर्वांना मी कधी भेटतो असं त्यांच्या मनामध्ये सतत भावना निर्माण होऊ लागल्या. आणि तत्परतेने त्यांनी सगळं सोडून ते त्यावेळेला ते दैत्यांच्या त्यांच्या आश्रमामध्ये तिथे येतात. आणि तिथे बघतात तर त्यांना त्यांच्या वेशातील बृहस्पती दैत्यांना वेद शास्त्र वगैरे ज्ञान देत आहेत असं त्यांना दिसतं. आणि या गोष्टीचं त्यांना अतिशय आश्चर्य वाटतं. आणि आपल्या यजमान दैत्यांना बृहस्पती छलपूर्वक फसवत आहेत ही गोष्टही त्यांच्या लक्षात येते. त्यानंतर मग ते तिथे जाऊन सर्वांच्या समक्षच सांगायला सुरुवात करतात की अरे दैत्यानो, हा तर बृहस्पती आहे, हा माझं रूप घेऊन तुम्हाला फसवत आहे. आणि खरा शुक्राचार्य मी आहे. पण बृहस्पतींनी त्या सर्वांना सांगितलं की नाही मीच खरा आहे आणि हा जो आहे हा खोटा आहे आणि हा तुम्हाला आता फसवायला आलेला आहे. यावर सर्व दैत्यांचा बृहस्पतीच्या बोलण्यावरच विश्वास बसला आणि खऱ्या शुक्राचार्यांना ते खोटे आहेत असं समजून त्यांचा धिक्कार केला. आणि उलट सुलट काही बाही अपमानास्पद असे शब्द दैत्य त्या खऱ्या शुक्राचार्यांनाच बोलू लागले. आपला हा अपमान सहन न होऊन शुक्राचार्यांनी दैत्यांना शाप दिला की तुम्ही सर्वजण नष्ट बुद्धीचे आहात, त्यामुळे तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. जेव्हा तुम्हाला या बृहस्पतीचे कपट समजेल तेव्हा तुम्हाला तुमच्या या कृत्याचे फळ भोगावे लागेल. तुम्हाला पश्चाताप होईल तुमच्या कृत्याचा, असा शाप देऊन शुक्राचार्य तिथून निघून गेले. आणि बृहस्पती ज्यांनी शुक्राचार्याचे रूप घेतले होते ते मात्र तिथेच दैत्यांच्या बरोबर दैत्यांच्या मनातले सगळे जे वाईट भाव आहेत ते काढण्यासाठी आणि देवतांच्या बद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी ते तिथे राहू लागले. आता शुक्राचार्यांनीच दैत्यांना पराभवाचा आशीर्वाद दिला आहे या गोष्टीचं बृहस्पतींना अतिशय आनंद होतो. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की बस झालं, आता माझं तर प्रयोजन झालेलं आहे पूर्ण. यांना पराभवाचा आशीर्वाद पण मिळालेला आहे दैत्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे साध्य होतं, मला जे सांगितलं होतं इंद्रदेवांनी की आपल्याबद्दलचा किंवा देवतांबद्दलचा जो वैरभाव आहे तो तुम्ही नष्ट करा तिथे जाऊन, तर तेही माझं काम आता झालेलं आहे. तर आता मी देवलोकात जायला पाहिजे असा विचार करून बृहस्पती देवलोकात गेले. इंद्रदेवांसहित सगळ्यांनाच त्यांनी शुक्राचार्यांनी दैत्यांना पराभवाचा आशीर्वाद दिला आहे असं सांगितले. आणि त्यानंतर सर्व देवांनी गुरु बृहस्पतींची पूजा केलेली आहे. त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली. आणि इकडे दैत्यांना लक्षात आलं की आपण देवगुरु बृहस्पतींकडून फसवले गेलेले आहोत आणि आपले खरे गुरु शुक्राचार्य हे आपल्यावर क्रोधित झालेले होते आणि आपल्याला त्यांनी येऊन हा पराभवाचा आपल्याला त्यांनी शापच दिला आहे जणू काही. तर आता ह्या शुक्राचार्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण नक्की काहीतरी उपाययोजना करावी लागेल असा सर्व दैत्यांच्या मनात विचार येऊ लागला. त्यावेळी त्यांनी त्याचं नेतृत्व दैत्यराज प्रल्हादाकडे दिलं आणि प्रल्हाद राजाला घेऊन ते गुरु शुक्राचार्यांकडे गेले. सर्वजण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिकडे गेले. पण क्रोधायमान असलेले शुक्राचार्य हे तिथे शांत बसलेले होते. शुक्राचार्यांची प्रल्हादाने क्षमा मागितली आणि त्यांना क्रोध त्यागून आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे रक्षण करा अशी प्रार्थना केली. शुक्राचार्य हे सगळे दैत्य आपल्याला शरण आले आहेत आणि आपल्याला आपली प्रार्थना करत आहेत हे बघून त्यांचं मन विरघळलं आणि ते म्हणाले की ठीक आहे. सगळे दैत्यांवर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्वांना काळजी करू नका, मी तुमचं अवश्य रक्षण करेल आणि तुमचं राज्य, दैत्यांचं हे जे राज्य आहे मी
या पृथ्वी तलावर स्थापन करून देईन असा वर दिला. आणि प्रल्हादाचा नातू बली याच्या अधिपत्याखाली राज्य प्राप्त होईल असेही सांगितले. त्यानंतर 100 वर्षापर्यंत देव आणि दैत्यांचे युद्ध सुरू झाले. शुक्राचार्यांकडून संरक्षित दैत्य विजयी झाले. त्यावेळी बृहस्पती यांनी सर्व पराजित देवतांना विजयासाठी माता भगवतीची प्रार्थना करण्यासाठी सांगितले आणि इंद्रदेवांनी मग मातेची स्तुती केली आहे. एकूण 21 श्लोकामध्ये 4थ्या स्कंदाच्या 15व्या अध्यायामध्ये एकूण 21 श्लोकांमध्ये इंद्रदेवांनी केलेली ही स्तुती आपल्याला आजही या ग्रंथामध्ये वाचायला मिळते. इंद्रदेवांनी केलेल्या स्तुतीमुळे माता भगवती प्रसन्न झाली. त्यांना सर्वांना आशीर्वाद देऊन माता दानवांकडे आली. भगवतीचे रूप पाहून दैत्यांनी घाबरून भक्तराज दैत्यराज प्रल्हादाकडे धाव घेतली. त्यावेळी प्रल्हादाने देवीची स्तुती केली. सर्व दानव आपल्याला शरण आले आहे, आपणच न्याय करावा अशी माता भगवतीकडे दैत्यराज प्रल्हादाने प्रार्थना केली. त्यावर देवीने त्या सर्व दानवांना पाताल लोकात जाण्यासाठी आज्ञा केली आणि दानवांनी देवीची आज्ञा शिरसावंदे मानली आणि सर्व दानव पाताल लोकात गेले आणि देवता जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या लोकात गेले आणि माता भगवती तेथे अंतर्धान पावली आहे. तर अशा प्रकारे ह्या क्रोधामुळे नरनारायण ऋषी आणि दैत्यराज प्रल्हाद यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे आणि मग नंतर त्याच क्रोधामुळेच शुक्राचार्य त्यांना वर प्रदान करणं शंकराने आणि मग बृहस्पतीने त्यांची फसवणूक करणं, म्हणजे हे सगळे जे देवता असू देत दैत्य असू देत हे सगळे या वेगवेगळ्या आपल्या ज्या षड्रिपू आहेत त्यांच्यामुळेच हे सगळं कार्य करत असतात असं समजावून सांगताना कर्माची गती गहन आहे अशी असं सगळं शंकांचं निरसन व्यासमुनी हे जनमेजय राजाला कथेमधून सांगतायत. आता पुढच्या भागामध्ये आपण श्रीहरींचे विविध अवतार त्यांना घ्यावे लागले. भृगु ऋषींनी त्यांना शाप दिल्यामुळे भृगु ऋषींच्या शापामुळे श्रीहरींना अनेक अवतार घ्यावे लागले. तर त्या अवताराबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. म्हणजे थोडक्यातच त्यांनी इथं या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तर तो जो सगळा कथाभाग आहे तो आपण पुढच्या भागात बघूया. आता आपले चतुर्थ स्कंदातील आपले 15 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आपण पुढच्या भागापासून आपण 16व्या अध्यायाला चतुर्थ स्कंदातील 16व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. क्षमा स्तोत्र म्हणून आपण इथे थांबूया. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा आपण अर्पण करू आणि आजच्या भागात आपण इथेच थांबू. जय शंकर.